मराठा आरक्षण लढ्यामध्ये यश मिळाल्यानं जरांगे पाटील किल्ले रायगडावर विजयाचा गुलाल उधळण्यासाठी आज गेले पायी जात रायगडवर छत्रपती शिवाजी महाराजांच्या समाधीचं दर्शन घेतात। रायगडावर गेल्यानंतर ऊर्जा मिळते, विजय प्राप्त होतो असं त्यांनी यावेळी म्हटलं। मराठा आरक्षणाच्या लढ्यानंतर जरांगेंनी आज आणखी एका आरक्षणाच्या लढ्याची घोषणा केली। येत्या काळामध्ये धनगर आणि मुस्लिम आरक्षणासाठी काम करणार असल्याची घोषणा जरांगेंनी केली। धनगर आणि मुस्लिम आरक्षणासाठी जरांगेंनी आता रणशिंग फुंकले। रायगडावरून जरांगेंनी ही घोषणा केली। मराठ्यांचं कल्याण होत असताना शंका घेण्याचं कारण काय, असा सवाल जरांगे पाटलांनी विचारलाय। काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंनी मुंबईत बंद घरांचं सर्वेक्षण केलं का, असा सवाल केला होता आणि त्यावर जरांगेंनी हे प्रत्युत्तर दिलंय। यवतमाळमध्ये मराठा सर्वेक्षण करण्यासाठी गेलेल्या 2 प्रकरणांना शिवीगाळ करत मारहाण केल्याचा प्रकार घडलाय। शिक्षक संदीप पत्रे आणि अमोल बाबरे यांच्यासोबत हा प्रकार घडला। यवतमाळ शहराच्या जिजाऊ नगर अमृत नोनी आर्थो प्लस, ये एक प्रूवन फॉर्मूला है। इसमें मौजूद नोनी फल के गुण और आयुर्वेदिक जड़ी बूटियां शरीर को जरूरी पोषक तत्व देने के साथ साथ हड्डियों और जोड़ों के घिसने, उनमें होने वाले सूजन और दर्द को रोकने में मदद करता है। दर्द मुक्त जीवन के लिए अमृत नोनी आर्थो प्लस। परिसरात हे दोघे शिक्षक सर्वेक्षणासाठी गेले होते। सर्वेक्षण करणाऱ्या प्रकरणांना आता पोलीस संरक्षण द्यावे असे मागणी होती आहे। भंडाऱ्याच्या गोंडेगाव इथं शाळेच्या वेळेस शिक्षक सर्वेक्षणाचं काम करताना दिसतात आणि त्याचबरोबर विद्यार्थ्यांना सुद्धा सोबत घेऊन फिरतात आणि याबाबत पालकांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे। चौकशी करून कारवाई करणार असल्याचं जिल्हा परिषद शिक्षण सभापतींनी सांगितलं। मराठवाड्यामध्ये आतापर्यंत 62% इतकंच मराठा सर्वेक्षणाचं काम पूर्ण झालंय। 31 जानेवारीला ही सर्वेक्षणासाठीची डेडलाईन आहे, तेव्हा आज आणि उद्या मराठवाड्यामध्ये उर्वरित 38% सर्वेक्षण कसं पूर्ण करणार, हा मोठा प्रश्न आहे। मराठवाड्यामध्ये आतापर्यंत 30 लाख कुटुंबांचं सर्वेक्षण झालंय। ओबीसी संघटनांची आज मुंबईमध्ये बैठक आहे। विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांच्या शासकीय निवासस्थानी बैठक होतीये। मराठा आरक्षणाबाबत राज्य सरकारने काढलेल्या अध्यादेशानंतर ओबीसी समाज आता आक्रमक झालाय। ओबीसींच्या बैठकीला ओबीसी महासंघाचे अध्यक्ष बबनराव तायवाडेंना मात्र निमंत्रण नाहीये। राष्ट्रीय ओबीसी महासंघाला निमंत्रण नसताना कसं जावं, असा सवाल तायवाडेंनी उपस्थित केला। त्यामुळे वडेट्टीवार यांनी बोलावलेल्या बैठकीत तायवाडे जाणार नाहीत। मुंबईत आज इंडिया आघाडीची महत्त्वाची बैठक होतीये आणि राज्यातल्या लोकसभेच्या जागावाटपावर या बैठकीत महत्त्वाची चर्चा होण्याची शक्यता आहे। मराठवाड्यातल्या लोकसभेचं जागावाटप जवळपास निश्चित झाल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे, त्यामुळे इतर जागांवरही या बैठकीत चर्चा होण्याची आता शक्यता आहे।